नमस्कार मित्रांनो, आज आपण चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत. आणि प्रश्न असा आहे, 5,000 रुपये रकमेचे दशांशे 20% दराने 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती होईल हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट किती होईल 3 वर्षाचे ते आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर हा प्रश्न आपण स्टेप बाय स्टेप आता सोडवणार आहे. ठीक आहे. सर्वप्रथम आपण काय करायचं मित्रांनो, जे 20% दर आहे ना, या दराला 20%ला आपण दराला काय करायचं, अपूर्णांकात काय करायचं, रूपांतर करायचे. आता ते कसं करायचे ते बघा. आता दर किती दिला आहे, म्हणजे रेट किती दिला आहे आपल्याला, 20% दिला आहे ना. आता बघा 20% दिला आहे बरोबर. 20%चे रूपांतर कशात करायचं, आपल्याला अपूर्णांकामध्ये करायचे. ते कशासाठी करायचे मी ते सांगतो आता पुढे तुम्हाला. बघा आता 20%ला मी 20 तसेच लिहिले. 20 छेदामध्ये बघा आता हे टक्क्याचं जागी काय घेतो आपण, छेदामध्ये 100 घेतो बरोबर. तर छेदामध्ये 100 घेतले मी, छेदामध्ये 100 घेतले. आता काय करायचं, मग ह्याला सिम्प्लिफाय करायचं. ठीक आहे. आता शून्य काय झालं, कॅन्सल झाला. 2 आणि 10ला पूर्ण भाग जातो, भाग द्या. बे पंचे 10 म्हणजे किती आलं आपलं, 1/5 आलं. म्हणजे 20%ला आपण काय लिहू शकतो, 1/5 लिहू शकतो. पण प्रश्नामध्ये काय म्हणले, 20% दराने चक्रवाढ व्याजाचं व्याज किती ते विचारलेलं. ठीक आहे. तर आपले प्रिन्सिपल खालची छेदामध्ये जी किंमत असते ती नेहमी कशी असते, मूळ किंमत असते. म्हणजे 5वर किती रुपये व्याज भेटले, 1 रुपये व्याज भेटले बरोबर. आता 5वर 1 रुपये व्याज भेटलं म्हणजे 5 रुपयाची वस्तू कितीला झाली, 5मध्ये 1 प्लस केलं तर किती झाले, 6 झाले. 6 आणि 5 हे काय मुद्दल आहे. म्हणजे खालची संख्या नेहमी छेदामध्ये, नेहमी संख्या कोणची असते, मूळ संख्या नेहमी छेदामध्ये असते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यामध्ये 1 रुपये व्याज मिळाले तर ते किती वस्तू झाली, 5 रुपयेवरनं 6 रुपये झाली. का झाली, कारण का 20% त्याला काय व्याज भेटले, 5 रुपयावर 1 रुपये व्याज भेटले, ते 5चे 6 रुपये झाले. ठीक आहे. तर आपलं बघा आता 5वरनं किती झाले, 6 झाले. 5वरनं 6 झाले. तर आता बघा आपल्याला सूत्र रास बरोबर काय असतं, सगळ्यांना माहिती आहे. रास बरोबर काय असतं, रक्कम अधिक व्याज असतं. म्हणजे राशीमध्ये काय काय इन्क्लुडिंग असतं, प्रिन्सिपल इन्क्लुडिंग असतं, प्लस तुमचं व्याज इन्क्लुडिंग असतं. आता रास किती आली, 6 आली. रास 6 आली बरोबर. रक्कम किती होती आपली, छेदामध्ये रक्कम होती 5 होती, छेदामध्ये रक्कम 5 होती. अधिक व्याज किती मिळालं होतं, आपलं 1 रुपये व्याज मिळालं होतं बरोबर ना. बघा ते जरा रफ करतो मी. फक्त मला एवढं समजायचं होतं की रास बरोबर काय असतं, रक्कम अधिक व्याज असतं. म्हणजे रक्कम तुमची 5 रुपये होती, व्याज तुम्हाला 1 रुपये मिळालं, तर रास किती झाली, म्हणजे अमाऊंट किती झालं, 6 रुपये झालं. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे आता, हा प्रश्न आपण कोणत्या पद्धतीने सोडवणार आहे, गुणोत्तर व प्रमाण या पद्धतीने सोडवणार आहे. तर आपल्याला आता काय मिळालं, रक्कम आणि रास यांचं काय मिळालं, गुणोत्तर मिळाले. ते बघा आता कसं मिळाले. आता बघा रक्कमला आपण काय म्हणतो, शॉर्ट फॉर्ममध्ये पी म्हणतो. पी म्हणजे प्रिन्सिपल. आणि रासला इंग्लिशमध्ये आपण काय बोलतो, अमाऊंट बोलतो. ह्यांचा आपल्याकडे गुणोत्तर आहे. ठीक आहे. रक्कम किती आहे आपली, 5 रुपये. रक्कम आपली 5 रुपये. रास किती म्हणजे अमाऊंट किती आहे, 6 रुपये बरोबर. ह्याचं आपल्याला गुणोत्तर मिळालं. पण मला एक मित्रांनो एक गोष्ट सांगा, ही किती वर्षाचं गुणोत्तर मिळालं आपल्याला, 1 वर्षाचे मिळाले. प्रश्नामध्ये आपल्याला किती वर्षाचे विचारले, 3 वर्षाचे विचारले ना, मग 3 वेळा लिहा. आता रक्कम परत दर तर सेमच आहे, 20 म्हणजे 5वरनं 6 होणार, 5वरनं 6 होणार. किती वर्ष होईल, 3 वर्ष होईल. 3 वर्ष का घेतले, कारण का प्रश्नामध्ये 3 वर्ष विचारले. 4 वर्ष विचारलं असतं तर 4 वेळा घ्यायचं, 2 वेळा विचारलं तर 2 वेळा लिहायचं. ठीक आहे. आता 3 वेळा विचारलं म्हणून किती होईल, 5वरनं वापस 6 होईल. परत रक्कम 5वरनं किती होईल, 6 होईल. इथं कुणाला काय समस्या नसली पाहिजे. ठीक आहे. आता बघा 3 वेळा रक्कम 5वरनं 6 झाली, कारण का 3 वर्षाचे होते 20% दराने. तर आपल्याला काय करायचं आता, इकडची किंमत पूर्ण प्रिन्सिपल आहे म्हणजे रक्कम आहे, आणि इकडची पूर्ण काय रास आहे. तर ह्याचं काय करायचं आपल्याला, कॅल्क्युलेशन करू. आता 5 5 25, 25 गुणाकार 5 किती झाले, 125. 6 6 36, 36 गुणाकार 6 किती, 36 गुणाकार 6 किती, 6 6 36, 8 3, 6 1 6 6 12, 6 18, 18 आणि 3 किती, 21 म्हणजे 216.
ठीक आहे, 216 मी लिहिले. आता आपल्याला काय मिळाले बघा, रक्कमचे गुणोत्तर किती मिळाले, 125 मिळाले. रासचं गुणोत्तर किती मिळाले, अमाऊंट म्हणजे 216 मिळाले. हे किती वर्षाचं भेटले आपल्याला, 3 वर्षाचं मिळाले आणि आपल्याला 3 वर्षाचंच विचारलेलं आहे. पण मला एक सांगा, प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं काय, चक्रवाढ व्याज विचारलं आहे. चक्रवाढ व्याजचं गुणोत्तर आहे का याच्यामध्ये, नाही. तर आता बघा चक्रवाढ व्याज कसं करायचं बघा. आता चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट, मी शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो CI म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट, याला आपण चक्रवाढ व्याज बोलतो. ठीक आहे. आता चक्रवाढ व्याज म्हणजे काय असतं माहिती आहे का, रासमधून जर तुम्ही रक्कम मायनस केले ना, मग आपल्याला चक्रवाढ व्याज ह्याची किंमत मिळते. आता रास म्हणजे काय, अमाऊंट आहे, अमाऊंट मायनस प्रिन्सिपल, रक्कमला आपण काय बोलतो, प्रिन्सिपल. आता ह्याच्यामध्ये किमती ठेवतो मी. अमाऊंट किती आपले आले, 216 आले मायनस रक्कम किती होते म्हणजे प्रिन्सिपल 125 होती, 125. आता काय करायचे, 216मधून 125 मायनस केले, 216मधून 125 मायनस केले, किती राहिले, 125 मायनस करायचे. 6मधून 5 गेले, 1 राहिला. 1मधून 2 जातं म्हणजे 11मधून 2 गेले, किती राहिले, 9 राहिले. इथं हातच्याला 1 म्हणजे 2तून 2 गेले, 0 राहिले. म्हणजे किती आले, 91 रुपये आले, 91 रुपये आले. बरोबर. आता हे 91 रुपये का आलं, आपलं कंपाऊंड इंटरेस्ट आले. कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर किती आलं आता आपलं, 91 रुपीज आलं. बरोबर. ह्याला मी जरा बॉक्समध्ये काय करतो, बंद करतो. बघा आता प्रश्नामध्ये आपल्याला काय काय मिळाले, प्रिन्सिपल म्हणजे रक्कमचे आपल्याला गुणोत्तर मिळाले 125 आणि दुसरं आपल्याला काय मिळाले, रास मिळाले म्हणजे अमाऊंटचं गुणोत्तर किती मिळाले, 216 आणि आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट ह्याचं पण काय मिळाले, गुणोत्तर मिळाले 91 रुपये. तर या पद्धतीने तुम्ही चक्रवाढ व्याजामधील कोणताही प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकता. बघा आता तुम्हाला ह्या पद्धतीमधून तुम्हाला रेट पण काढू शकता तुम्ही आणि टाईम पण काढू शकता या पद्धतीने. आता या 3 गोष्टीमधले आपल्याला काय विचारले प्रश्नामध्ये, चक्रवाढ व्याज विचारले. मग चक्रवाढ व्याजाचं गुणोत्तर किती आले, 91 आले. आणि प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले, रक्कम म्हणजे प्रिन्सिपलची अमाऊंट दिले, किती दिले, 5000 रुपये दिले. म्हणजे आता बघा पुढची स्टेप काय, 125चे हे कशाचे गुणोत्तर आहे, अमाऊंटचे नाही ना. अमाऊंट किती दिले आपल्याला, हे हे 125 कसं आहे, प्रिन्सिपल आहे म्हणजे रक्कम आहे. रक्कम किती दिली आपल्याला प्रश्नामध्ये, 5000 दिले. म्हणजे 125 युनिटची व्हॅल्यू किती दिली आपल्याला प्रश्नामध्ये, 5000 रुपये दिले. बरोबर, 5000 लिहिले. तर आता पुढं काय करायचं, आपल्याला एका युनिटची व्हॅल्यू काढायची. आता बघा एक युनिट बरोबर 5000 मी तसेच ठेवले, 5000 तसेच ठेवले आणि 125 इथं गुणाकारामध्ये युनिट, ठीक आहे, युनिट बरोबर चिन्हाचे तिकडे गेलो कसं होईल, भागाकारामध्ये होईल. चिन्ह कसे चेंज होतात. बरोबर, इथं गुणाकारामध्ये, इकडे गेल्यावर भागाकारामध्ये कन्वर्ट झाले. आता याला सिम्प्लिफाय करू. 25ने डायरेक्ट दोघांना भाग द्या. 25 दुने 50, 2 शून्य तसे राहिले. 25 5 125, परत 5ने भाग देतो, 5 1 5, 5 चौक 20 आणि हे 0. म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू किती आले आपल्याकडे, 40 आली. बघा आता 1 युनिट बरोबर किती आले, 1 युनिट बरोबर आपल्याला किती मिळाले, 40 रुपये मिळाले आहेत. ह्याला पण थोडं बॉक्समध्ये मी, आता एका युनिटची व्हॅल्यू किती मिळाले आपल्याला, 40 रुपये मिळाले. तर प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलं, चक्रवाढ व्याज म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट ह्याचं काय किंमत विचारली. जागा नाही इथं लिहितो. आता कंपाऊंड इंटरेस्ट ह्याचं गुणोत्तर किती आले, 91 आले. तर कंपाऊंड इंटरेस्ट बरोबर म्हणजे चक्रवाढ व्याज 91ची किंमत किती दिली, युनिटची व्हॅल्यू किती दिली आपल्याला, 91 युनिटची व्हॅल्यू आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेली आहे. आता 91, एका युनिटची व्हॅल्यू 40 आहे. तर 91 युनिटची व्हॅल्यू किती असणार, 91ला काय करा, 40ने गुणाकार करा. 91 गुणाकार 40 बरोबर किती होतील बघा. आता 91, शून्यला मी नंतर लावतो, 4 1 4, 4 9 36, म्हणजे किती आले, 3640 रुपये. हे काय आलं, आपलं कंपाऊंड इंटरेस्ट आलेलं आहे. म्हणजे आपलं चक्रवाढ व्याज किती आलं आहे, CI 3640 रुपये. हे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक कोणचा बरोबर आहे, हा ऑप्शन बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही हा प्रश्न सोडू शकता.
आय होप हा प्रश्न तुम्हाला समजला असेल. हा प्रश्न समजला असेल तर कमेंटमध्ये हो नक्की लिहा आणि अशा प्रश्नासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.